जेवढी माझी जर्नी आहे तिची सुरुवात तर हिच्यापासूनच झाली आहे. माझ्या लाईफ मधला सगळ्यात मोठा पार्ट तर हाच आहे, कारण की मी आता जिथं आहे ते माझ्या गाडीमुळे. लोक मला कुणामुळे ओळखतात तर माझ्या गाडीमुळे. तिचा रोल माझ्या आयुष्यात खूप वरचा आहे. लहानपणीपासून गाड्यांची आवड होती, ह्या क्षेत्रात जायचा विचार होता. हळूहळू घरच्यांनी पण मला सपोर्ट केला. मग म्हटलं की ह्याच पॅशनला आपण एक प्रोफेशन मध्ये बदलू. रील्स हे तर काय माझं मेन मोटो नव्हता. मी नॉर्मल आपले रील्स टाकायचो. त्या रील्सवरती मला बरीच रीच भेटली. म्हणजे ज्यावेळेस कोण गाड्यांची रील टाकत नव्हतं, मी त्या दिवशीपासून म्हणजे रील टाकतो. जसे इव्हेंट होतात, कार शोज होतात, कॉलेज इव्हेंट होतात, तिथं मला इन्व्हाइट भेटतो. अशी ओळख झाली की जशी मी गाडी बनवली तशी मला मोठी फॅमिली भेटत गेली. लोक काय ओळखतात फक्त हा गँगस्टर फॉर्च्युनर, पण गँगस्टर फॉर्च्युनरचा जो प्रवास होता ना, तो म्हणजे नेक्स्ट लेवल होता. गाडीचा एक ऍक्सिडेंट झाला तर तो सगळ्यात मोठा डाऊनफॉल होता माझ्यासाठी, कारण की एवढ्या जर्नीत तो माझा पहिला ऍक्सिडेंट झाला. ना रील्स टाकायला ना शूट करायला काहीच नव्हतं. गाडीचे असे पार्ट्स गेले जे भेटणं इम्पॉसिबल होतं. 3 महिने गाडी थांबून होती. रोज गॅरेजला जायचो, रोज गाडी बघायचो. डोक्यामध्ये काही ना काहीतरी इमॅजिनेशन हे चालूच राहायचे. गाडी टाईप 2 मध्ये कन्वर्ट केली, परत आहे तशी बनवली. जेवढा डॅमेज होता तेवढा सगळा घालवला. गाडीचा पहिला ट्रायल घेतल्यानंतर जे सुख होतं ना, की हा बाबा 3 महिन्यानंतर गाडी आज हातात भेटली, ते सांगू शकत नाही शब्दामध्ये. पुण्यामध्ये लिफ्ट किट हे कोणाला माहित नव्हतं. पुण्यामध्ये लिफ्ट किट आणलं मीच पहिल्यांदा. आणि दुसरी गोष्ट, ते नायट्रसचं पर्च किट, म्हणजे जे पूर्ण जे स्मोक निघतो ना, थांबल्या गाडीमधनं डायरेक्ट असा स्मोक निघत होता. लोक शॉक होत होते. ते लोकांना आवडत गेलं. मोड पकडला होता डोक्यामध्ये की मोठे व्हील्स टाकायचे. मग मला 20x12 चा हा सेट भेटला. तो कुठल्याच महाराष्ट्रातल्या एकाही फॉर्च्युनरला नाहीये. आणि ह्याला मी टाकले 33 इंचचे टायर. गाड्या बनवणं हा माझा आधीपासूनचा छंदच होता. म्हणजे स्वतःची नाही तर मला दुसऱ्यांची गाडी बनवायची होती, की बाबा हा मला नाव झालं गाडीच्या ह्याच्यामध्ये म्हणून मी या क्षेत्रात आलो, असं नाही. जसे मी हिला बनवली स्वतःहून, तर मला असं होतं की मी अजून दुसरे प्रोजेक्ट करू. मॉडिफिकेशनचे ड्रॉबॅक म्हणजे सिटीमध्ये गाडी नेता येत नाही. टायर इकडे तिकडे लागतात किंवा समोरचं दिसत नाही. दुसरी गोष्ट, आपल्या इथले पोलीस लोक अडवतात. आता काय अडवू दे, काही प्रॉब्लेम होते, शेवटी ना दे, सुटता सुटत नाही.